भाजपच्या निष्ठावंतांची चिंता करायला पक्ष संघटना समर्थ, विरोधकांनी त्यांच्या गटाची चिंता करावी. दीपक बाबा शिंदे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते देशहितासाठी, राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि जनसेवेसाठी सदैव कार्यरत असतात. विकसित भारताची निर्मिती करणे या ध्येयाने भाजपाने कार्यकर्ते प्रेरित आहेत. अगदी जनसंघ काळापासून कित्येक वर्षे एकही निवडणूक न लढवता सातत्याने पक्षाच्या कामात योगदान दिलेलं आहे. स्वतःप्रती निरपेक्ष राहून देशाप्रती समर्पित राहणे ही भाजपची विचारधारा आहे. राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष, शेवटी स्वतः या विचारावर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मार्गक्रमण करत असतात. भारतीय जनता पार्टीची परंपरा, विचारधारा आणि कार्यपद्धती इतर पक्षांना माहिती नाही. तो त्यांच्या अज्ञानाचा भाग असून कदाचित समजुतीच्या पलीकडील मुद्दा सुद्धा आहे. सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी विकासाचे विजन मांडत आहे. विरोधी पक्षांनी बोलण्याची पातळी आजपर्यंत कधीच विकासाची मजल गाठू शकली नाही. त्यांना स्पर्धा करायचीच असेल तर त्यांनी महापालिका क्षेत्राच्या विकासावर बोलावं. भाजपच्या निष्ठावंतांची चिंता करायला पक्ष संघटना समर्थ असून इतरांनी त्यांच्या शिल्लक राहिलेल्या आणि सैरभेर झालेल्या गटाची चिंता करावी. महापालिका क्षेत्राच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध असून त्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करण्यासाठी जनतेप्रती वचनबद्ध आहे. धन्यवाद. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा देशहितासाठी, देशाच्या विकासासाठी, देशाच्या सुरक्षेसाठी सतत झटणारा असतो. त्या कार्यकर्त्याची जडणघडणच ही त्या दृष्टीनं तयार झालेली असते. बरेच कार्यकर्ते भाजपचे अगदी जनसंघाच्या वेळेपासून असे आहेत की ज्यांनी एकही निवडणूक लढलेली नाही किंवा कुठल्याही पदाची अपेक्षाही केलेली नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये ही जी लोकसेवेची भावना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची आहे, हे इतर पार्टीची मंडळी कदापि समजू शकत नाहीत. कारण ते स्वहितासाठी, स्वतःच्या कुटुंबासाठीच सातत्यानं प्रयत्नशील आणि कामात असतात. त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा या विरोधी पक्ष नेत्यांनी कुठल्याही प्रकारची काळजी करू नये. भारतीय जनता पार्टी ही आपल्या कार्यकर्त्यांची नुसती समजूत नव्हे तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सांभाळण्याची पूर्णतः क्षमता बाळगून आहे. धन्यवाद. नमस्कार.